नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी स्वप्नील राठोड आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आपलं फेवरेट यूट्यूब चॅनल MPSC वालावर. विद्यार्थी मित्रांनो, थेट मुद्द्यावर येऊ. सध्या केंद्रीय गृहमंत्रालय ज्याचे प्रमुख अमित शहा आहे यांच्यामार्फत एक सर्वात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे भारतीय राजकारणाच्या दृष्टीने फारच महत्त्वाची. ती म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट, नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019, जो संसदेमध्ये यापूर्वी पास होऊन 11 मार्च 2024ला आपल्या भारतामध्ये प्रत्येक कोडिफिकेशन म्हणजे त्याच्या प्रत्येक क्लॉजसह अंमलबजावणी करण्यात आलेला आहे. त्याच कायद्याबाबत एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत. सर्वप्रथम तुम्हाला माहिती आहे की ऑलरेडी हा कायदा किती विवादित ठरला होता. इथे तुम्ही बघा, काही लोक CAA सपोर्ट करणारे, भारतामध्ये बहुतांश लोक नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला सपोर्ट करणारे लोक होते. तर अनेक नाही का भारतीय नागरिक आहे जे CAA रिजेक्ट म्हणजे नकार देण्याच्या सुद्धा मार्गावर होते किंवा त्यांनी आपले मतं मांडले. परंतु सरतेशेवटी नागरिकत्व दुरुस्ती कायदा, ज्याला आपण सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट म्हणतो, 10 जानेवारी 2020ला तो इफेक्टिव्ह झाला, प्रभावी झाला. परंतु त्याची प्रत्यक्ष कोडिफिकेशन किंवा प्रत्येक कोडसोबत त्याची नका अंमलबजावणी करण्यात आली 11 मार्च 2024 पासून. निवडणुकीच्या जस्ट काही दिवसापूर्वी त्याची अंमलबजावणी करण्यात आली. आता नेमकं हे चर्चेमध्ये का आलेलं आहे तर तुम्ही बघू शकता, इथे सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट म्हणजे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली. तुम्ही म्हणसाल नेमकं अंतिम तारीख काय वाढवण्यात आली, तर आता बघा, केंद्रीय गृहमंत्रालयाने सांगितलं की 2024 पर्यंत, म्हणजेच 31 डिसेंबर, 31 डिसेंबर 2024 पर्यंत जे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यामधून छळग्रस्त अल्पसंख्याक जे भारतात आले किंवा ज्यांनी भारतामध्ये शरण घेतली, अशा छळग्रस्त अल्पसंख्याकांना राहता येईल. आता शब्द इथे महत्त्वाचा आहे, राहता येईल. म्हणजेच तुम्हाला स्पष्ट करू देऊ इच्छितो, अजूनही या लोकांना नागरिकत्व देणार की नाही देणार याबाबत स्पष्टोक्ती देण्यात आली नाही. आणि तुमचं कन्फ्युजन होण्यापूर्वी क्लिअर करून देतो, 2014 पर्यंत, ठीक आहे, 2014 पर्यंत जे भारतामध्ये आले होते, 2014 पर्यंत जे हिंदू, त्यानंतर ख्रिश्चन, बौद्ध, पारसी, जैन आणि शीख ही अल्पसंख्याक मुस्लिम बहुल देश म्हणजे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या 3 मुस्लिम बहुल देशामधून जी छळग्रस्त अल्पसंख्याक म्हणजेच हिंदू, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, पारसी आणि जैन हे जे भारतात परत आले होते 2014 पर्यंत, त्यांना तर नागरिकत्व हमखास भेटणार हे यापूर्वीच डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. 100% त्यांना नागरिकत्व म्हणजे मिळणार. आणि आता यामध्ये 2014 पर्यंत ही जी पहिली डेडलाईन होती 2014 पर्यंत, ही डेडलाईन किंवा याला आपण म्हणतो कट ऑफ, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा कट ऑफ होता. हा कट ऑफ आता 2024 पर्यंत वाढवण्यात आला. तुम्ही म्हणसाल की नेमकं काय घडलं आहे, की नेमकं काय घडलं, तर तुम्हाला स्पष्ट भाषेत सांगू इच्छितो की 2014 पर्यंत जे हिंदू, शीख, जैन, पारसी, बौद्ध आणि ख्रिश्चन ही 6 अल्पसंख्याक का, कारण ही पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या 3 मुस्लिम बहुल देशातून आलेली आहे. त्यामुळे तिकडे मुस्लिमांची संख्या जास्त आहे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमध्ये. त्यामुळे हिंदू, शीख, ख्रिश्चन, जैन, बौद्ध आणि पारसी हे ऑब्वियसली तिथे अल्पसंख्याक होणार. हे अल्पसंख्याक ज्यांचा छळ झाला होता त्या 3 देशामध्ये, हे अल्पसंख्याक 2014 पर्यंत भारतामध्ये परत आले किंवा भारतामध्ये त्यांनी शरण घेतली किंवा ते त्यांचा देश सोडून इकडे पळून आले, त्यांना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने नागरिकत्व 100% नागरिकत्व देण्याचं ठरवलं आणि त्यांना नागरिकत्व देण्याची प्रोसेस सुद्धा सुरू आहे सध्या. परंतु आता अचानक एक घोषणा करण्यात आलेली आहे की 2014 पर्यंतच नाही तर 2024 म्हणजे 2014 नंतरही होऊ शकतात. काही लोकांना जेव्हा ही नाही का न्यूज माहीत पडली की भारतामध्ये गव्हर्नमेंट चेंज झालेला आहे आणि पूर्वीच्या काँग्रेसच्या ऐवजी आता हे BJPचं गव्हर्नमेंट आलेलं आहे आणि त्या BJPच्या गव्हर्नमेंटने अशा प्रकारे नागरिकत्वाची घोषणा केलेली आहे. तर काही लोकांनी 2014 नंतर सुद्धा प्रयत्न केले असेल भारतामध्ये येण्याचे. काही 2015ला आले असतील, काही 2016ला, काही 2017ला, 18, 19, तर आता 2024 पर्यंत हा जो सिलसिला आहे किंवा हा जो उपक्रम आहे तो सुरू असेल. त्यामुळे 2014 नंतर सुद्धा 2015, 16, 17, 18, 19, 20 अशा प्रकारे 2024 पर्यंत जे हिंदू, त्यानंतर बौद्ध, ख्रिश्चन, त्यानंतर पारसी, जैन व शीख हे जे 6 अल्पसंख्याक आहे,
यांना 2014 नंतर सुद्धा 2024 पर्यंत ही जी अल्पसंख्याक भारतात आलेली आहे किंवा त्यांनी भारतात शरण घेतलं त्यांना सुद्धा आता भारतात राहता येईल. म्हणजे या 2014 पर्यंत वाल्यांचं नागरिकत्व फिक्स झालेलं आहे, यांचं नागरिकत्व फिक्स झालेलं आहे 2014 पर्यंतचं. परंतु 2014 नंतर म्हणजे 2014 नंतर म्हणजे 2015 पासून 2024 पर्यंत जे हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, पारसी, जैन आणि शीख भारतामध्ये आलेली आहे त्यांना आता सध्या तरी राहता येईल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. राहता येईल. यांच्या नागरिकत्वाबाबत अजून निर्णय घेण्यात आला नाही, परंतु आपण हे म्हणू शकतो की इट इज अ हाफ विक्ट्री. म्हणजे हा एक प्रकारचा विजयच आहे की अजूनही नागरिकत्व भेटलं नाही, परंतु कमीत कमी भारताच्या या धर्तीवर त्यांना राहता येते. तर राहता भविष्यामध्ये नागरिकत्व सुद्धा भेटून जाईल, सांगता येत नाही. तर ही पहिली सुरुवात आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून नाही का इथे हे जे वाक्य आहे की 31 डिसेंबर 2024 पर्यंत आलेल्या छळग्रस्त अल्पसंख्याकांना राहता येईल, म्हणजे नागरिकत्व अजून देण्यात आलं नाही हे स्पष्ट आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी किंवा त्यापूर्वी भारतात आलेल्या अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश, म्हणजे हे 3 मुस्लिम बहुल देश आहे, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान. या 3 मुस्लिम देशामधून हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिश्चन हे छळग्रस्त अल्पसंख्याक आहे. शब्द सर्वात महत्त्वाचा जो वापरण्यात आलेला आहे केंद्रीय गृह मंत्रालयाकडून कायद्यामध्ये तो म्हणजे छळग्रस्त. आणि ऑब्वियस आहे यांच्यावर छळ कोणते झालेले आहे हे आपण व्हिडिओच्या एंडमध्ये बघूया की छळ झाला याच कारणास्तव ते त्यांचा पूर्वीचा देश सोडून भारतामध्ये आले. कारण त्यापैकी अनेकांचे वंश किंवा अनेकांची नाका जी रेशियल हिस्ट्री आहे आणि अनेक लोकांच्या नाका जे पूर्वजापासूनचा इतिहास आहे तो भारताशीच जुडलेला आहे. कारण तुमच्या सगळ्यांना माहीत आहे की भारत अखंड होता, त्यातून मग एक पाकिस्तान आणि मग त्या पाकिस्तानमधून नाका एक पूर्व पाकिस्तान म्हणजे बांगलादेश आजचा असं निर्माण झाला आणि अफगाणिस्तान सुद्धा त्यातून निर्मिती झालेली आहे. तर त्यामुळे छळग्रस्त अल्पसंख्याकांना देशात राहण्याची परवानगी असेल. सध्या तरी शब्द महत्त्वाचे आहे, राहण्याची परवानगी. आणि यावर तुम्हाला स्पष्टोक्ती ऑलरेडी दिलेली आहे मी की नागरिकत्वाबद्दल बोललेलं नाही. यांच्याबद्दल नागरिकत्व 2014 पर्यंत वाल्यांनाच भेटणार आहे, परंतु 2014 नंतर 2024 पर्यंत गेल्या 10 वर्षात जे लोक नव्याने आलेले आहे हे हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, पारसी, जैन वगैरे त्यांना सध्या भारतात राहता तरी येईल अशी महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे. म्हणजे अनेक नाही का आश्रयित लोक आहे किंवा भारतामध्ये जे शरणार्थी आहे जे त्या देशातून आलेले आहे त्यांना कुठे ना कुठे आपण म्हणू शकतो एक म्हणजे सुखाचा धक्का आहे की नाही, सुखाचा धक्का किंवा त्यांना एक रिलीफ भेटलेला आहे की चला आपल्याला हाफ डन आपल्याला राहता तर येईल इथे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार पासपोर्ट जे सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट असतं आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा इतर प्रवास कागदपत्राशिवाय देशात राहण्याची परवानगी असेल. आता ही सुद्धा एक नका फार मोठी बाब आहे. आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर कोणत्याही देशात जातो, जर आपल्याजवळ पासपोर्ट आणि व्हॅलिड विजा नसेल तर सरळ एक तर आपल्याला डिपोर्ट करण्यात येते. तुम्ही काही दिवसापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक इलिगल किंवा म्हणजे गैरप्रकारे नागरिकत्व मिळवण्याचा प्रयत्न किंवा चुकीच्या प्रकारे अमेरिकेत नाका ज्यांनी एंट्री केली होती अशा अनेक भारतीयांना परत पाठवलं होतं. तो व्हिडिओ पण फार गाजला होता, गव्हर्नमेंटवर टीका सुद्धा भरपूर झाली होती. त्यावर शाहरुख खानचा मूवी डंकी सुद्धा याच्यावरच नाका राजकुमार हिरानी दिग्दर्शित यावरच आधारलेला आहे. आणि जगामध्ये अशा अनेक जागी अनेक देशातले लोक आहे, केवळ भारतीयच नाही तर अनेक देशातले लोक आहे की जे मोठमोठ्या विकसित देशांमध्ये गैरमार्गाने चुकीच्या मार्गाने एंट्री घेण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटी पकडल्या जातात. कारण त्यांच्याजवळ व्हॅलिड पासपोर्ट नसतं किंवा त्यांच्याजवळ व्हॅलिड विजा नसतो. तरी पण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार पासपोर्ट किंवा इतर प्रवास कागदपत्र जे लागतात त्यांच्याशिवाय देशात राहण्याची परवानगी असेल. आणि नागरिकत्व मिळणार की नाही हे मात्र अजूनही स्पष्ट केलं नाही. फक्त जे आहे राहणे हा शब्द वारंवार आलेला आहे. राहण्याची सध्या परवानगी दिलेली आहे, परंतु अनेक तज्ज्ञ लोकांचं म्हणणं आहे की राहण्याची परवानगी दिली म्हणजे आज न उद्या त्यांना नागरिकत्व देण्यातच येईल. अशा प्रकारे गेल्या वर्षी लागू झालेला नागरिकत्व कायदा जो तुम्हाला म्हटलं होतं मी 11 मार्च 2024ला आपल्या भारतामध्ये नागरिकत्व कायदा लागू करण्यात आला होता. त्यासाठी अनेक जागी दंगली पण घडल्या होत्या. तर गेल्या वर्षी लागू झालेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा, नागरिकत्व म्हणजे सिटिझनशिप, दुरुस्ती म्हणजे अमेंडमेंट आणि कायदा म्हणजे ॲक्ट. गेल्या वर्षीचा नागरिकत्व दुरुस्ती कायदा सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट याला 31 डिसेंबर 2014 किंवा त्यापूर्वी भारतात आलेल्या छळग्रस्त अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल असं तर क्लिअर करण्यात आलं होतं. म्हणजे आतापर्यंतच्या डिस्कशनमध्ये तुम्हाला क्लिअर झालं की सध्या जी घोषणा करण्यात आलेली आहे म्हणजे काल केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जी घोषणा करण्यात आलेली आहे ती फक्त राहण्याच्या बाबतीत आहे की तुम्ही भारतात राहू शकता. आणि नागरिकत्व कोणाला भेटेल तर जे लोक 2014 पर्यंत भारतामध्ये ऑलरेडी आले होते, 2014 पर्यंत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश मधून आलेले हिंदू, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, पारसी आणि शीख 2014 पर्यंत जे लोक आले होते त्यांना तर नागरिकत्व हमखास भेटलेलं आहे असं गव्हर्नमेंटने स्पष्ट केलेलं आहे.
नुकताच लागू झालेला इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ॲक्ट 2025. आता या दोन शब्द बघा. इमिग्रेशन, जेव्हा एक व्यक्ती एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात साधारणतः आंतरराष्ट्रीय स्तरावर एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जातो, स्थलांतरित करतो, तेव्हा त्याला इमिग्रेशन म्हणतात. इमिग्रेशन आणि इमिग्रेशन अँड फॉरेनर. ओके, आता ऑब्वियस आहे, भारतामध्ये भारत म्हणजे भारताची अधिकृत भौगोलिक सीमारेषा सोडून परप्रांतातून कोणताही व्यक्ती येत असेल तर तो ऑब्वियसली त्याला फॉरेनर्स म्हणण्यात येईल. मग तो नेपाळमधून काय येईना, नेपाळमधून तर नेपाळमधून येऊ किंवा पाकिस्तानमधून किंवा बांगलादेश, अफगाणिस्तान, म्यानमार, भारताची जी आंतरराष्ट्रीय भौगोलिक सीमारेषा आहे त्याला वगळून त्याच्या बाहेरून कोणी व्यक्ती भारतात येत असेल त्याला फॉरेनर, एलियन म्हणण्यात येईल. तर इमिग्रेशन अँड फॉरेनर ॲक्ट 2025 यामध्ये भरपूर बदल करण्यात आले होते. याच कायद्याअंतर्गत केंद्रीय गृह मंत्रालयाने हा महत्त्वाचा आदेश जारी केला की 2014 नंतर भारतात आलेल्या आणि त्यांच्या भवितव्याबाबत चिंतेत असलेल्या मोठ्या संख्येने पाकिस्तानातल्या हिंदूंना दिलासा देणारा ठरेल. आता ओरिजिनली म्हणजे याच्यामध्ये नका राहण्याची परमिशन केवळ हिंदूंना नाही आहे, हिंदूसोबत बौद्ध, ख्रिश्चन, जैन, पारसी आणि शीख लोकांना पण आहे. परंतु त्या अल्पसंख्याकांमध्ये सुद्धा अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधल्या अल्पसंख्याकांमध्ये सुद्धा हिंदूंची लोकसंख्या जास्तच आहे अल्पसंख्याकांमध्ये. त्यामुळे हा शब्द वापरण्यात आलेला आहे, हिंदू. ओके, हिंदूंना मोठ्या प्रमाणात दिलासा ठरेल म्हणून. आणि कोणता 2014 नंतर, कारण मी यापूर्वी सांगितलं की 2014 मध्ये या कायद्याची घोषणा करण्यात आली होती की 2014 पर्यंत जे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधून हे अल्पसंख्याक भारतात आलेले आहे त्यांना तर आम्ही नागरिकत्व देऊच. परंतु ही न्यूज जेव्हा संपूर्ण जगात पसरली तर त्यानुसार नका मग ती न्यूज ऐकल्यानंतर काही लोक अजून आनंदित झाले असेल, त्यांना आशेचा किरण दिसला असेल आणि त्यांनी 2014 नंतर पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधून पलायन केलं असेल आणि भारतामध्ये येऊन शरणार्थी किंवा ते भारतामध्ये येऊन त्यांनी आश्रय घेतला असेल. अशा लोकांना सुद्धा आता एक नका चांगली रिलीफ भेटलेली आहे की 2014 नंतर जे हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, पारसी, शीख भारतामध्ये आलेले आहे त्यांना सध्या राहण्याची परवानगी दिलेली आहे. ती पण या कायद्याअंतर्गत, जो फारच कठीण कायदा आहे आणि फारच म्हणजे कठोर कायदा आहे, इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ॲक्ट 2025. कारण या कायद्याअंतर्गत त्या व्यक्तीचे व्हॅलिड डॉक्युमेंट, तो भारतामध्ये कशासाठी आलेला आहे, किती काळ थांबणार आहे, त्याला भारताचं नागरिकत्व घ्यायचं आहे तर कशासाठी घ्यायचं आहे, त्याचा पास्ट कसा आहे, त्याची हिस्ट्री कशी आहे, त्याचा रेकॉर्ड कसा आहे आणि तो कोणत्या देशातून आलेला आहे, प्रत्येक गोष्टीचं बारीक विश्लेषण करण्यात येतं. आणि तेव्हा कुठे जाऊन त्या इमिग्रेशन अँड फॉरेनर ॲक्ट्समध्ये 2025 मध्ये एखाद्या व्यक्तीला भारतात एंट्री देण्यात येते. हा कायदा भारतात परदेशी लोकांचे स्थलांतरण, मी म्हटलं होतं इमिग्रेशन म्हणजे स्थलांतरण, एका देशातून दुसऱ्या देशात भारतामध्ये प्रवेश करणे, तो पण अधिकृत, चोरी छुपे नाही, डायरेक्ट वगैरे त्याला अधिकृत प्रवेश करणे आणि भारतामध्ये वास्तव्य म्हणजे राहणे यांचा नियंत्रित करण्याचा प्रयत्न आहे. तर या कठोर कायद्याच्या अंतर्गत या लोकांना एक फार चांगला दिलासा भेटलेला आहे. अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील अल्पसंख्याक म्हणजे हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिश्चन या 6 अल्पसंख्याकांना 31 डिसेंबर 2024 रोजी किंवा त्यापूर्वी पासपोर्ट किंवा इतर प्रवास कागदपत्रासह, वैध कागदपत्राशिवाय किंवा पासपोर्ट किंवा इतर प्रवास कागदपत्रासह वैध कागदपत्रासह देशात प्रवेश केला असेल, म्हणजे या 6 लोकांनी, हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिश्चन यांनी व्हॅलिड पासपोर्ट किंवा व्हॅलिड व्हिसा यांच्यासह किंवा व्हिसा किंवा पासपोर्ट शिवाय एंट्री केली असेल, म्हणजे फक्त एंट्री महत्त्वाची होती, मग ती पासपोर्ट सोबत केली किंवा पासपोर्ट शिवाय केली असेल तरी पण त्यांना भारतामध्ये आता राहण्याची परमिशन देण्यात येईल. एवढा मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या लोकांसाठी फार मोठी नका ती रिलीफ आहे या 6 अल्पसंख्याकांसाठी की त्यांना कागदपत्राशिवाय जरी त्यांनी भारतामध्ये एंट्री केली असेल, म्हणजे ओरिजिनली ती अनधिकृत एंट्री आहे, तरी पण आता ती अनधिकृत न मानता ती अधिकृतच मानण्यात येईल आणि त्यांनी प्रवेश केला असेल, अशा कागदपत्राची वैधता म्हणजे कागदपत्राची एक्सपायरी डेट झाली असेल किंवा ते डॉक्युमेंट इनव्हॅलिड झाले असेल तरी पण त्यांना वैध पासपोर्ट आणि व्हिसा बाळगण्याच्या नियमातून सूट देण्यात येईल. हे शब्द बघा. म्हणजे तुमच्याजवळ पासपोर्ट होता आणि त्या पासपोर्टची एक्सपायरी संपली किंवा तुमच्याजवळ सध्या व्हॅलिड पासपोर्ट आहे किंवा तुमच्याजवळ पासपोर्टच नाही, असं काहीही असो, तुम्हाला या सगळ्या गोष्टीमधून सूट देण्यात आलेली आहे. म्हणजे सरळ आहे की तुम्ही पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून आलेले हिंदू आहे, शीख आहे, बौद्ध आहे, जैन आहे, पारसी आणि ख्रिश्चन आहे, तर तुम्हाला कोणत्याही डॉक्युमेंटची व्हॅलिडिटी वगैरे न बघता तुम्हाला सरळ भारतामध्ये राहण्याची परवानगी आता देण्यात येणार आहे, असे गृह मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात म्हटलेले आहे. आता सर्वात पहिले जे म्हटलं की तुम्हाला छळग्रस्त हा जो शब्द वापरण्यात आला होता, छळग्रस्त हा शब्द इथे वापरण्यात आलेला, छळग्रस्त. तर या छळग्रस्ताचा अर्थ काय? कारण ऑब्वियसली बांगलादेश, त्यानंतर अफगाणिस्तान आणि त्यानंतर पाकिस्तान हे जे 3 देश आहे हे मुस्लिम डॉमिनेटेड देश आहे, मुस्लिम डॉमिनेटेड देश. इथे इतर अल्पसंख्याकांवर कोणते अन्याय झालेले आहे?
जे म्हणजे आत्तापर्यंत विविध स्रोतातून माहिती पडलेले, लोकसंख्या वेगाने घटली आहे. एव्हरीबडी नोज की पाकिस्तान आणि त्या पाकिस्तानमधून नाका वेगळा झालेला बांगलादेश, या दोन्ही जागी हिंदूंची लोकसंख्या घटलेलीच आहे. एवढं तर मात्र नक्की आहे, वाढली तर नाही पण घटलेली आहे. आहे की नाही? आता याच्याबद्दल व्हॉट्सअपवर म्हणा किंवा इतर जागी म्हणा वेगवेगळ्या प्रकारचे आकडे येतात, पण ऑफिशियल आकड्यानुसार गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने दिलेले आकडे किंवा स्वतः पाकिस्तान गव्हर्नमेंटने दिलेल्या आकड्यानुसार एक गोष्ट तर कन्फर्म आहे की लोकसंख्या यांची कमीच झालेली आहे. अल्पसंख्याकांची लोकसंख्या कमी झालेली आहे. जिथे भारतामध्ये अल्पसंख्याकांची लोकसंख्या ही वाढत चाललेली आहे, तिथे मात्र या बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये हिंदूंची, बौद्धांची, जैन, ख्रिश्चन, शीख आणि पारसी लोकांची लोकसंख्या मात्र वेगाने घटली होती. त्यामुळे नाका यांना वेगाने घटली होती, यांची पॉप्युलेशन कमी झाली होती. यांच्यासोबत जबरदस्तीने धर्मांतरण करण्यात आलं, विशेष करून लग्नासाठी ज्या तरुण मुली होत्या, तरुण मुली, मग त्या हिंदू असो किंवा बौद्ध असो किंवा जैन असो किंवा पारसी असो किंवा शीख असो किंवा ख्रिश्चन असो, त्यांना अनेक वेळा ना काय जबरदस्ती धर्मांतरांचा सामना करावा लागला. अनेक लोकांना धर्मांतरण करून लग्न करण्यात आलं. याच्यामध्ये असा त्यांनी आरोप प्रत्यारोप स्पष्टपणे केलेला आहे. या हिंदूंच्या, ख्रिश्चन लोकांच्या, जैन लोकांच्या, पारसी, बौद्ध आणि शीख लोकांच्या धार्मिक स्थळावर त्या देशांमध्ये अनेक वेळा हल्लासुद्धा करण्यात आला. जसं अफगाणिस्तानमध्ये तुम्ही बघू शकता, अफगाणिस्तानमधली प्रसिद्ध ती लॉर्ड गौतम बुद्ध यांची नाका मूर्ती, तर एकेकाळी नाका ती एवढी म्हणजे जबरदस्त, एवढी प्रचंड मोठी नाका ती मूर्ती, स्टॅच्यू होता. तो स्टॅच्यू, पुतळा पूर्णपणे पाडून टाकला अफगाणिस्तानमधून. आज अफगाणिस्तानमध्ये म्हणजे अचानक भयानक नाका अमेरिकेने काढता पाय घेतला आणि तिथे आता तालिबानचं गव्हर्नमेंट आलेलं आहे. तर त्या तालिबानच्या गव्हर्नमेंटमध्ये नियम पुन्हा एकदम स्ट्रॉंग बनलेले आहे. म्हणजे कट्टर शरीयत नियम नाका तिथे लागू करण्यात आलेले आहे. यापूर्वी अफगाणिस्तानमध्ये थोडीशी मॉडर्निटीकडे वळला होता असं अनेक लोकांचं म्हणणं आहे. परंतु धार्मिक स्थळावर हल्ला होणं, पाकिस्तानमध्ये सुद्धा अनेक वेळा मंदिरांवर, त्यानंतर नाका चर्चवर, शीख लोकांच्या गुरुद्वारावर इथे नाका हल्ले झाल्याची घटना आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा चर्चा करण्यात आलेली आहे, युनायटेड नेशन्समध्ये सुद्धा. आणि प्रतिनिधित्वाची कमी ऑब्वियस आहे, लोकसंख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. तर तिथे म्हणजे पाकिस्तानच्या संसदेमध्ये म्हणा किंवा बांगलादेश आणि अफगाणिस्तानच्या संसदेत म्हणा, लोकसंख्याच कमी आहे. तर जी प्रतिनिधित्व आहे म्हणजे निवडून येणारे तिथलचे, आपल्या भाषेमध्ये सांगायचं तर खासदार किंवा आमदार हा जो प्रकार असतो, ती त्यांच्या देशामध्ये नाव वेगळे असतील, पण आपण म्हणू की आमदार खासदार आपल्या भारताकडे सारखे, तसं तशी त्यांची प्रतिनिधित्वाची ही कमी आहे. आणि त्यामुळे कुठे ना कुठे हे चारही पॉईंट यांच्या दृष्टीने निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह. आणि सरतेशेवटी यांच्याजवळ दुसरा कोणताही इलाज नसल्यामुळे यांनी या 3 देशातून नाही का धाव घेत किंवा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी किंवा स्वतःचं धर्मांतरण वाचवण्यासाठी किंवा स्वतःचा परिवार आणि स्वतःच्या परिवाराची नाही का इज्जत आबरू वाचवण्यासाठी भारतामध्ये धाव घेतली, भारतामध्ये आश्रय घेतला आणि भारतामध्ये त्यांनी शरण घेतलं, असं गव्हर्नमेंटकडून सांगण्यात आलेलं आहे. आणि आता मग विरोधी पक्षांचं सध्या गव्हर्नमेंटला काही प्रश्न आहे. कारण ज्यावेळेस नागरिकत्व कायदा संमत करण्यात आला होता, त्यावेळेस सुद्धा विरोधी पक्षांकडून नाही का या कायद्याचा भरपूर विरोध करण्यात आला होता. सुप्रीम कोर्टपर्यंत गोष्ट गेली होती. तर आता पुन्हा विरोधी पक्षांनी शासनाला काही प्रश्न विचारलेले आहे की हा जो सध्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा आहे, सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट, याची कट ऑफ जी पहिले 2014 होती, 31 डिसेंबर 2014 होती, ती वाढून आता 2024 केली. तर ही डेट वाढवताना संसदेत चर्चा का करण्यात आली नाही? पहिला पॉईंट विरोधी पक्षांचा आहे की नाही, हा व्हॅलिड आहे विरोधी पक्षांचा, की चर्चा तरी नॉमिनल व्हायला पाहिजे होती. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की केंद्रीय गृह मंत्रालयाने कोणालाही विश्वासात न घेता अचानक हे सर्क्युलर काढलं आणि 2014 पर्यंत ठीक होतं, परंतु आता ती तारीख वाढून 2024 पर्यंत केली. त्याच्यामागे लॉजिक काय आहे? चर्चा करायला पाहिजे होती. धार्मिक आधारावर नागरिकत्व देणं घटनाबाह्य, कारण आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये जे नागरिकत्व आहे किंवा नागरिकत्वाचा जो भाग 2 कलम 5 ते 11 आहे, कलम 5 ते 11 यामध्ये धार्मिक आधारावर नागरिकत्व देण्याची कुठेही तरतूद नाही. परंतु धार्मिक आधारावर हे नागरिकत्व देण्यात येत आहे का? आणि विशेष करून नाही का तो शब्द वापरण्यात आला होता, इथे आपण मागच्या स्लाईडवर बघितला होता, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून हा जो शब्द वापरण्यात आलेला की भवितव्याबाबत चिंतेत असलेल्या मोठ्या संख्येने पाकिस्तानातील हिंदू, इथे फक्त हिंदू शब्द वापरण्यात आला, जेव्हा की राहण्याची परमिशन हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, पारसी आणि शीख सगळ्यांना देण्यात येणार आहे. पण शब्द जो गव्हर्नमेंटने आपल्या नोटिफिकेशनमध्ये वापरला तो म्हणजे पाकिस्तानातील हिंदू यांना दिलासा देणारा ठरला. तर त्यामुळे कुठे ना कुठे हा विचारण्यात आला की धार्मिक आधारावर नागरिकत्व देणं घटनाबाह्य आहे. आणि अहमदी जे नावावरून तर मुस्लिम वाटतात, परंतु 1974 मध्ये
पाकिस्तानने यांना अहमदींना गैर मुस्लिम घोषित केले. तर जेव्हा अहमदी गैर मुस्लिम आहे म्हणजे हे सुद्धा पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये कुठे ना कुठे अल्पसंख्याकच झाले. मग या सुद्धा अल्पसंख्याकांना म्हणजेच अहमदींना हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, पारसी आणि शीख यांच्यासोबत अहमदी मुस्लिमांना किंवा अहमदी लोकांना सुद्धा यामध्ये नागरिकत्व का देण्यात येत नाही किंवा राहण्याची परमिशन का देण्यात येत नाही आहे. अगदी हा सुद्धा प्रश्न नका विरोधी पक्षनेत्यांनी नका उभारलेला आहे. तर ओव्हरऑल विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याची गोष्ट परीक्षेच्या दृष्टीने प्रश्न तुम्हाला येईल की केंद्रीय गृह मंत्रालयाने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची जी कट ऑफ होती ती आता कुठपर्यंत वाढवलेली आहे. तर ती 31 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवलेली आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट की 2014 नंतर ते 2024 पर्यंत या 10 वर्षात पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधून जे अल्पसंख्याक आलेले आहे, विशेष करून हिंदू समुदायातले, त्यांना नागरिकत्व देण्याची घोषणा करण्यात आलेली नाही. याच्या बाबत नका, त्यांना राहण्याची परमिशन देण्यात आलेली आहे. राहणे अजून नागरिकत्व झालं नाही, परंतु भविष्यात नागरिकत्व देण्यात येईल असे चान्सेस होऊ शकतात. आणि नंबर 3 की सध्या यावर आता म्हणजे येणाऱ्या संसदेच्या अधिवेशनामध्ये, पावसाळी अधिवेशन तर झालं आता, तर हिवाळी अधिवेशनामध्ये यावर चर्चा होईल का आणि हे नका पुन्हा वादग्रस्त ठरणार का. मागच्या वेळेस नागरिकत्व कायद्यामुळे दिल्लीमध्ये, ईशान्य दिल्लीमध्ये थोडेसे दंगल वगैरे सुद्धा झाले, दंगली वगैरे झाल्या होत्या आणि शाहीन बागमध्ये फार मोठा नका तो एक म्हणजे उपोषण वगैरे करण्यात आलं होतं, स्ट्राईक करण्यात आला होता. तर या सगळ्या गोष्टी आता भविष्यात बघण्यासारख्या आहे. परंतु लक्षात ठेवा, आणि जो पॉईंट सांगितला की 2014 ते 2024 या 10 वर्षात जे लोक आले त्यांना नागरिकत्व नाही, त्यांना फक्त राहण्याची परमिशन देण्यात आलेली आहे. ती पण त्यांचा जो पासपोर्ट, व्हिसा, व्हॅलिड डॉक्युमेंट असो किंवा नसो, किंवा डॉक्युमेंट होते आणि ते एक्सपायर्ड झाले, काहीही असो, त्या सगळ्यांना वेलकम करण्यात आलेला आहे. त्याच्यामागे शब्द हा वापरण्यात आलेला आहे की आंतरराष्ट्रीय नियमानुसार यांच्यावर फार जास्त छळ झालेले आहे आणि छळ झालेल्या लोकांना भारताने आश्रय दिलेला आहे. तर यात चुकीचं काय, वाईट काय. तर आपले मतं यावर नक्की मांडण्याचा प्रयत्न करा. केंद्रीय गृह मंत्रालयाचा हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे यावर एक भारतीय नागरिक म्हणून तुमचे काय मत आहे ते नक्की मांडण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.